बनवणार आहोत भोगीची भाजी। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य काय आहे हे बघा। मी सगळ्या भाज्या इथं स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। इथं आपण घेतलेला आहे फ्लावर, मटार, वालपापडी, घेवड्याच्या शेंगा, सोलाणा, गाजर, बटाटा, वांग्याचे छोटे छोटे काप। अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या फळभाज्या याच्यामध्ये आपल्याला वरणा घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या भाज्या अशा स्वच्छ निवडून कट करून धुवून आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत। तर आपण ही आज बनवणार आहोत पूर्णपणे भोगीची भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला मेन ह्या सगळ्या भाज्या आणि यासाठी आणखीन लागणारं साहित्य काय आहे ते आपण बघूया। इथं घेतलेला आहे मी 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा गोडा मसाला, तीळ 1 चमचा, हळद अर्धा चमचा, मोहरी 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, लसूण पाकळ्या मी इथं भरपूर घेतलेले, जवळजवळ एक 15-20 होतील इतक्या लसूण पाकळ्या आहेत, थोडासा गूळ, शेंगदाण्याचा कूट, टोमॅटो, 1-2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 1-2 पानं आणि कोथिंबीर आणि लाल तिखट। लाल तिखटमध्ये मी ही कांदा लसणाचं तिखट घेतलेलं आहे आणि बेडगीची लाल मिरची पूड घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ। तर चला मग आपण बघूया कशी बनवायची भोगीची भाजी। आपण ही कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर। तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे तेल। 3 चमचे म्हणजे ह्याचा आपला तेलाचा डावा असतो की नाही ते 3 चमचे घालायचे। ह्या भाजीला थोडंसं तेल जरा छान लागतं म्हणून थोडंसं आपण तेल घालायचं आहे या भाजीला। आणि तेल गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे, ही भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी परतून घ्यायची आहे। तर हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आता आपल्याला ही भाजी याच्यामध्ये आपल्याला ही सगळी आपण घालायची आहे। ही भाजी खूप छान लागते खायला। संक्रांतीला ह्या सगळ्या भाज्या अगदी छान अशा जानेवारीमध्ये आलेल्या असतात, त्यामुळं संक्रांतीचा सण धरून ह्या भाज्या आपल्या सगळ्यात खाल्ल्या जातात। तर अशा प्रकारे आपल्याला छानपैकी अशी ही भाजी परतून घ्यायची आहे। तर आपण ही एक साधारणतः 5 मिनटं आपण अशीच ही मीडियम फ्लेमवर आपल्याला ही तेलामध्ये फक्त भाजी परतून घ्यायची आहे। आणि 1-2 मिनटं झालं की थोडंसं गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला ही झाकून ठेवायची आहे। अशी छान एक दणदणीत अशी वाफ आलेली आहे। तर आता आपली ही भाजी परतून झालेली आहे। तर आता आपण ही साईडला बाजूला काढूया। भाजी अशी परतून घेण्याचं कारण म्हणजे कसं, ह्यात जो वालपापडी, पावटा, याच्या जे शेंगा असतात की नाही, घेवडा, त्यांचा जे एक विशिष्ट तुरटपणा असतो ना तो यामुळे निघून जातो आणि भाजी लवकर शिजायला मदत होते। त्यामुळे आपल्याला ही भाजी अशा प्रकारे परतून घ्यायची आहे। तर आता आपल्याला ही भाजी करायची आहे कुकरमध्ये, त्यामुळे मी आता हे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे। तर कुकर गरम झाला की आपल्याला आपण मगाशी 3 चमचे तेल घातलेलं, त्यामुळे आता इथं 1-2 चमचे तेल घालायचं आहे आपल्याला। तर आपल्याला हे साधारणतः 2 चमचे घालायचे। ही भाजी ना छान अशी जराशी तेलातच छान लागते, अगदी मस्त असा कट येतो आणि अगदी खूप सुंदर वाटते ही। मग बाजरीच्या भाकरीवर खायला खूप छान वाटते। तर आता आपल्याला तेल गरम व्हायची वाट बघूयात। बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये घालायचे आहे जिरे। जिरे ही छान तडतडले की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हा लसूण। लसूण मी बघा इथं मिक्सरला थोडासा असा भरड करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे छान असं लसूण ही गुलाबी कलरवर होईल असं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। यातच घालायचे आहेत आपल्याला 1-2 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या अगदी तुम्ही अखंड घातल्या तरी काही हरकत नाही, कारण ते आपल्याला काढून टाकता येतात किंवा काही। तर अशा प्रकारे इथं 2 मिरच्या घातलेल्या आहेत। तर आता हे छान परतून झालं की आपल्याला इथं घालायचे कढीपत्त्याची ही पानं। कढीपत्ता किती छान तडतडला ना इतका सुंदर वास येतो। तो छान असं परतून झालेला आहे। त्यातच आपल्याला घालायचे आता तीळ घालायचे आहे। तीळ ही एखाद सेकंदभर आपल्याला असे परतून घ्यायचे आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हे लाल तिखट
आणि कांदा लसणाचे तिखट. तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे बरं का. कोणाला तिखट आवडती, कोणाला सौम्य आवडती. तर अशा प्रकारे आता ह्यात आपल्याला घालायचा आहे हा गोडा मसाला. लगेच घालायचा आहे गरम मसाला. हे छान परतून झालं की ह्यात घालायची आहे हळद. हे छान परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी, अगदी 1 चमचा पाणी घालायचं, जेणेकरून ह्या मसाल्याचा सगळा वास किंवा जो आरोमा आहे ना बघा किती पाणी थोडंसं चमचावर घातला की त्याच्यातले फ्लेवर सगळे असे उभरून येतात. तर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जी भाजी करून ठेवली होती की नाही, वाफवून ठेवली होती तेलावर, ती भाजी आपल्याला ॲड करायची. तर आता ही भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये अशी छान ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपण ही भाजी ॲड केलेली आहे. आपण ही कढईमध्ये सुद्धा करू शकतो, पण मी आता गडबडीच्या वेळी किंवा आपल्याला जर अगदी लवकर करायची आहे तर ही आपण कुकरला हीट केली ना तरी छान लागते. ही अशी छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. मीठ आपल्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं आहे. इथे 1.5 ते 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आणि मी अख्खे शेंगदाणे घालायच्या ऐवजी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. तोही मी इथं 2 चमचे घालणार आहे. अगदी काही फारसा घालायची, भाजीचं प्रमाण बघूनच आपल्याला शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करायचा आहे. आता आपली भाजी परतून झालेली आहे. आता आपल्याला सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा. टोमॅटो एखादाच आपल्याला छोटासा घालायचा आहे, टोमॅटो फारसा घालायची काय. आता ही छान अशी परतून झालेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला भाजी सुकी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण आपण थोडंसं ठेवायचं आहे. जर आपल्याला ही थोडीशी आपल्याला जर अशी लिक्विड फॉर्ममध्ये हवी असेल, ग्रेव्ही टाईप, तर याच्यामध्ये आपल्याला पाणी 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तेही गरम करून घालायचं आहे. पाणी आपण गरम करूनच घालायचं आहे. मी पाणी हे सगळी प्रोसिजर करताना मी गॅसच्या दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं, त्यामुळे आपलं पाणीही असं छान असं गरम झालेलं आहे बघा. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. सॉरी. आता बघा हे बघा असे छान प्रकारे आता हलवायचं आहे. आणि आपल्याला गुळाचा खडा घालायचा आहे याच्यामध्ये. तर मी भाजीच्या प्रमाणानुसार इतकासा गुळाचा खडा ह्याच्यामध्ये घातलेला आहे. ह्याने एक छान अशी टेस्ट येते गुळाच्या खड्यामुळे. आणि आपल्याला ही फक्त 2 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या द्यायच्या आहेत. तर आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूया. आणि हे बघा ही भाजी झालेली आहे. मी मघाशीच उघडून बघितली होती. आपली ही भाजी आता तयार आहे. तर आता आपण काय करायची आहे, हिला कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी कढईमध्ये काढून घेते आहे. बघा किती छान झाली आहे भाजी. हे बघा ही भाजी पूर्णपणे आपली तयार आहे. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे की आपली भाजी तयार. तुम्ही बघू शकता ह्यातले सगळे जेवढ्या आहेत भाज्या तेवढ्या छान शिजल्या जातात. अगदी 2 शिट्टीमध्ये नाही शिजल्या तर आपण नंतर उघडून बघितली आणि आपल्याला वाटलं की आणखीन थोडंसं आपल्याला शिजवायला हवं तर एखादी शिट्टी दिली तरी हरकत नाही. पण 2 शिट्ट्यामध्ये ही छान शिजली जाते भाजी. तर आता आपण आज भोगीचं ताट तयार करूयात नैवेद्यासाठी. आपण ही तयार केलेली भाजी आणि अशा प्रकारे आज भोगीचं ताट आपलं तयार आहे. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोण्याचा गोळा, शेंगदाणा चटणी, कारळ्या चटणी, दही, तिळाच्या वड्या, तीळ आणि गूळ, हे साखरेचा तिळगूळ, लोणचं, राईचा भात, आपली ही देशी बोरं, ही मी शेतातून आणलेत आणि हे आहेत गाजराचे तुकडे, कांद्याची पात, गाजर. ह्या अशा प्रकारे आपलं हे भोगीचं ताट तयार आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. थँक्यू. संक्रांतींच्या सगळ्यांना शुभ शुभ आणि गोड गोड शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांत.